मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि प्रसिद्ध अभिनेत्री निळू फुले यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप उमटवली होती. करारी आवाज, दमदार अभिनय आणि साधं राहणीमान यामुळे त्यांनी मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलं. मराठी सिनेसृष्टीतील जातिवंत कलाकार अशी ओळख असणारे निळकंठ कृष्णाजी फुले म्हणजेच लाडके निळू फुलेंनी 4 दशकांहून अधिक काळ अविरत काम केलं. निळू फुले यांची लेखही मराठी फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. गार्गी फुले थत्ते यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आता झी मराठीवरील तुला पाहते रे मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेल्या गार्गीने मालिका विश्वातून रिटायरमेंट घेतल्याचं एका मुलाखतीतून स्पष्ट केलं आहे. गार्गीचा गोड अभिनय आणि तिचाही अभिनयातला अगदी सहज साधेपणा प्रेक्षकांना नक्कीच भावला. गार्गीने झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे मालिकेमध्ये साकारलेली ईशाची आई म्हणजेच पुष्पा निमकर ही भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेनंतरही गार्गीने राजा राणीची ग जोडी, सुंदरा मनामध्ये भरली, इंद्रायणी, थोडं तुझं आणि थोडं माझं या लोकप्रिय मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली. याशिवाय तिने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. तसेच नवरदेव BSc ॲग्री या चित्रपटातही तिने काम केलं आहे. पण आता मराठी मालिका विश्वातून निवृत्ती घेतल्याचा तिच्या या वक्तव्याने सर्वांना धक्का बसला आहे. असा निर्णय घेण्यामागे गार्गीने कारण सांगताना ती म्हणाली की खरं सांगायचं तर मी मालिका विश्वातून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे. कारण मी मालिका विश्वात 10 वर्ष काम केलं आहे. माझं कुटुंब पुण्यात आहे. मी 10 वर्षे कुटुंबापासून खूप लांब राहिलीये. खरं सांगायचं तर कलाकारांसाठी मालिकेचे शेड्यूल खूप विचित्र झालं आहे. मालिकेमध्ये काम करण्याची जर तुमच्यात आवड असेल तरच तुम्ही मराठी मालिका विश्वात काम करावं. बाकीच्या दृष्टीने आरोग्याचे असो किंवा इतर तर खूप त्रास होतो. गार्गीने केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.